11 मार्च 1689ची ती काळी सकाळ. तुळापूरच्या त्या किनाऱ्यावर भयान शांतता पसरली होती. काही वेळापूर्वीच हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज अमानुष छळ सहन करत वीरमरण पावले होते. औरंगजेबाला वाटले होते की संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे स्वराज्याचा अंतच. पण त्याचा क्रूरपणा इथेच थांबला नाही. औरंगजेबाने वडतुळापूर येथे शंभूराजांना हाल हाल करून मारले. आधी शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आदेशावरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले. औरंगजेबाचा संदेश स्पष्ट होता. जो कोणी शंभूराजांच्या शरीराला हात लावेल त्याचेही हेच हाल होतील. संध्याकाळ सरली. तुळापूर वडबुद्रुक आणि आसपासच्या गावावर काळोख पसरला. इंद्रायणी भीमा संगमावर फक्त वाऱ्याचा आवाज घुमत होता. गावातील प्रत्येक घरात एकच चर्चा सुरू होती. आपल्या राजांना असा निरोप द्यायचा का? पण भीती इतकी होती की कोणीही पुढे येत नव्हते. मुघल सैनिक गस्त घालत होते. आई आपल्या मुलांना घराबाहेर पडू देत नव्हती. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, राजांवर अंत्यसंस्कार कोण करणार? मुघल सैनिकांची पावले अजूनही तुळापूरच्या मातीत घुमत होती. औरंगजेबाला खात्री होती की संभाजी महाराजांचा मृत्यू पाहून मराठ्यांचे मनोधैर्य खचेल. पण त्याला एक गोष्ट माहिती नव्हती, राजे मृत्यूने संपत नाहीत, ते आपल्या विचारांनी अमर होतात. तुळापूरच्या परिसरात राहणारे लोक हे सर्व पाहत होते. कोणाच्या डोळ्यात अश्रू होते तर कोणाच्या मनात संताप. पण औरंगजेबाच्या दहशतीपुढे कोणीही उघडपणे समोर येण्याचे धाडस करत नव्हते. तेवढ्यात एक वृद्ध गावकरी हळू आवाजात म्हणाला, आज जर आपण आपल्या राजांना सन्मानाने निरोप दिला नाही तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. त्या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. क्षणभर सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. भीती होती, पण त्याहूनही मोठी होती स्वराज्यावरील निष्ठा. अखेरीस काही धाडसी गावकरी पुढे सरसावले. त्यांनी ठरवले, जीव गेला तरी चालेल, पण आपल्या राजांवर अंत्यसंस्कार आपणच करणार. मध्यरात्र झाली. आकाशात काळे ढग दाटून आले होते. चंद्रही जणू त्या वेदनादायी प्रसंगाकडे पाहू शकत नव्हता. हातात मशाली घेऊन काही गावकरी अत्यंत सावधपणे त्या ठिकाणी पोहोचले जिथे महाराजांचे शरीर होते. आजूबाजूला मुघल सैनिकांची भीती होती. प्रत्येक क्षणी पकडले जाण्याचा धोका होता. तरीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही. स्थानिक परंपरेनुसार वडुबुद्रुक येथील शिवले घराण्यातील लोकांनी आणि इतर गावकऱ्यांनी महाराजांचे विखुरलेले अवयव शक्य तितके एकत्र करून शिवण्यात आले, जेणेकरून महाराजांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यानंतर महाराजांवर हिंदू धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या रात्री काही सामान्य दिसणाऱ्या गावकऱ्यांनी इतिहास घडवला. त्यांनी एका राजाचा नव्हे तर स्वराज्याच्या आत्म्याचा सन्मान जपला. औरंगजेबाला वाटले होते की तो संभाजी महाराजांचे अस्तित्व संपवेल, पण झाले अगदी उलटे. आजही वडुबुद्रुक येथील समाधी लाखो शिवभक्तांना त्या महान बलिदानाची आठवण करून देते. धर्मासाठी जगले, स्वराज्यासाठी लढले आणि मृत्यूनंतरही इतिहासात अमर झाले, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.